आता आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री बघणार आहे. आता इंट्रोडक्शन बघूया. इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे काय बघा. इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द केमिकल एनर्जी इंटू द इलेक्ट्रिकल एनर्जी अँड वाईस वर्सा. इलेक्ट्रोकेमिस्ट्री काय आहे तर ही एक ब्रँच आहे केमिस्ट्रीची जी कशाचा अभ्यास करते विच डील्स विथ द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ केमिकल एनर्जी इंटू द इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे यामध्ये काय होतं, केमिकल एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं अँड वाईस वर्सा. मग इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची ही डेफिनेशन आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द transformation of a chemical energy into the electrical energy and vice versa. Electrical energy is used to carry out some important chemical process such as electrolysis, electrometallurgy, electroplating, electrorefining. Electrical energy ही कशासाठी यूज केली जाते इज यूज्ड टू कॅरी आउट सम इम्पॉर्टंट केमिकल प्रोसेस. म्हणजे या इलेक्ट्रिकल एनर्जीचा यूज वेगवेगळ्या केमिकल प्रोसेस कॅरी करण्यासाठी केला जातो. त्या केमिकल प्रोसेसच्या कोणत्या कोणत्या प्रोसेस आहेत बघा. एक इलेक्ट्रोलिसिस आहे, एक इलेक्ट्रोमेटॅलर्जी आहे, एक इलेक्ट्रोप्लेटिंग आहे. इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये मेटलला कोटिंग केलं जातं दुसऱ्या मेटलचं. एक इलेक्ट्रो रिफायनिंग आहे. इलेक्ट्रो रिफायनिंगमध्ये मेटल प्युअर केला जातो. ऑन द अदर हँड द केमिकल एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म इंटू द इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. केमिकल एनर्जी आपण कशामध्ये ट्रान्सफॉर्म करू शकतो, इलेक्ट्रिसिटीमध्ये. कशाच्या मदतीने, विथ द हेल्प ऑफ गॅल्व्हॅनिक सेल, बॅटरीज अँड फ्युएल सेल. म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारचे सेल आणि बॅटरीज वापरून आपण केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये ट्रान्सफॉर्म करू शकतो. आता इलेक्ट्रिकल कंडक्शन म्हणजे काय बघा. द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन टू टर्मिनल. टू टर्मिनल म्हणजे कॅथोड आणि ॲनोड हे दोन टर्मिनल असतात. एक पॉझिटिव्ह असतो, एक निगेटिव्ह असतो. त्याला इलेक्ट्रॉड म्हणतात. म्हणजे हे दोन्ही काय आहेत, ॲनोडसुद्धा आणि कॅथोडसुद्धा इलेक्ट्रॉड आहेत. द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन टू टर्मिनल थ्रू अ सर्किट. म्हणजे ज्यावेळी तुम्ही करंट पास करता त्यावेळी करंट पास केल्यानंतर त्यांच्यातनं जे इलेक्ट्रॉन फ्लो होतात, जे इलेक्ट्रॉन व्हायला लागतात, द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन टू टर्मिनल्स थ्रू अ सर्किट इज टर्म ॲज द इलेक्ट्रिकल कंडक्शन. त्यालाच काय म्हणायचं, इलेक्ट्रिकल कंडक्शन. म्हणजेच काय होत असतं, त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असतात बिटवीन द टू टर्मिनल. म्हणजे ॲनोड आणि कॅथोडमधून काय होत असतात, इलेक्ट्रॉन पास होत असतात. सबस्टन्स कॅन बी डिवायडेड इंटू टू कॅटेगरीज ऑन द बेसिस ऑफ देअर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी. मग त्यांच्या इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीनुसार त्याचे पण दोन टाईप आहेत. पहिला कोणता आहे बघा, पहिला इन्सुलेटर आहे. इन्सुलेटरलाच आपण काय म्हणतो, नॉन कंडक्टर. नावातच आहे नॉन कंडक्टर. कंडक्टर म्हणजे काय, जो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो त्याला कंडक्टर म्हणायचं. आणि नॉन कंडक्टर म्हणजे ज्यातनं इलेक्ट्रिसिटी कंडक्ट केली जात नाही तो नॉन कंडक्टर. आता बघा, नॉन कंडक्टर म्हणजे काय, सबस्टन्स विच कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी आर कॉल्ड ॲज अ इन्सुलेटर ऑर नॉन कंडक्टर. दीज सबस्टन्स डू नॉट हॅव फ्री इलेक्ट्रॉन. बघा, असे सबस्टन्स जे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत त्या सबस्टन्सला काय म्हटले, नॉन कंडक्टर म्हणजेच इन्सुलेटर. मग हे सबस्टन्स काय करत नाहीत, डू नॉट हॅव फ्री इलेक्ट्रॉन. म्हणजे त्यांच्याकडे फ्री इलेक्ट्रॉन्सच नसतात. जर त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन्सच नाही आहेत तर ते काय होणार नाही आहेत, त्या इलेक्ट्रॉनचा फ्लोच होणार नाही आहे. मग ह्याचे एक्झाम्पल काय आहेत बघा, वूड, प्लास्टिक, रबर्स, नॉन पोलर सॉल्वंट एक्सेट्रा. आता कंडक्टर म्हणजे बघा, द सबस्टन्स विच कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी आर कॉल्ड ॲज अ कंडक्टर. म्हणजे असे सबस्टन्स की ज्यामध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट केली जाऊ शकते त्याला काय म्हणायचं, कंडक्टर्स. दीज सबस्टन्स हॅव फ्री इलेक्ट्रॉन विच कॅन ट्रॅव्हल बिटवीन द इलेक्ट्रॉड्स ऑन द ॲप्लिकेशन ऑफ व्होल्टेज. या सबस्टन्सकडं काय असतं, फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. विच कॅन ट्रॅव्हल बिटवीन द इलेक्ट्रॉड, जे इलेक्ट्रॉडमधून काय करत असतात, ट्रॅव्हल करत असतात. ऑन द ॲप्लिकेशन ऑफ व्होल्टेज म्हणजे व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर हे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, त्या इलेक्ट्रॉनमध्ये काय करत असतात, ट्रॅव्हल करत असतात. मग ह्याचं एक्झाम्पल काय आहे, ऑल मेटल. म्हणजे सगळे मेटल हे काय आहेत, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहेत. ग्राफाईट, वॉटर, ॲक्वियस सोल्युशन ऑफ ॲसिड, बेस, साल्ट. बघा हे एक्झाम्पल आहे. सगळे मेटल येणार, सगळे ॲक्वियस सोल्युशन ऑफ ॲसिड, बेस, साल्ट, ग्राफाईट असणार, वॉटर असणार, हे काय करतात, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. आता टाईप्स ऑफ कंडक्टर. कंडक्टरचे टाईप आहेत बघा, दोन टाईप आहेत. त्यातला पहिला आहे मेटॅलिक कंडक्टर. मेटॅलिक कंडक्टर म्हणजे कोणते, ऑल मेटल्स, कॉपर, झिंक, ॲल्युमिनियम, हे जे सगळे मेटल आहेत, टीन, व्हॅनेडियम, स्कँडियम, हे सगळे मेटल काय आहेत, हे मेटॅलिक कंडक्टर म्हणून ॲक्ट होतात. दुसरा आहे इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर. त्यालाच काय म्हणायचं, इलेक्ट्रोलाइट्स.
त्याचं एक्झाम्पल काय बघा, ॲक्वियस सोल्युशन ऑफ आयोनिक सबस्टन्स. आयोनिक सबस्टन्स म्हणजे काय, ज्याचे आयन्स पडतात ते. आपण केमिकल बॉन्ड बघितलेलं बघा, मग त्यात आयोनिक बॉन्डचं आपण एक्झाम्पल काय काय बघितलेलं, NaCl, KCl म्हणजे Na+Cl-, म्हणजे हे ज्यावेळी तुम्ही पाण्यामध्ये टाकता NaCl, त्यावेळी त्याचे काय होतात, लगेच आयन डिसोसिएट होतात, Na+Cl-. तसंच मग ॲक्वियस सोल्युशन ऑफ ऑफ आयोनिक सबस्टन्स, मग ते कोणते कोणते सबस्टन्स असू शकतात, ॲसिड असू शकतात, बेस असू शकतात, साल्ट असू शकतात. समजा कॉपर सल्फेट आहे, मॅग्नेशियम सल्फेट आहे, मॅग्नेशियम क्लोराईड आहे, कॅल्शियम क्लोराईड आहे, कार्बन टेट्राक्लोराईड, हे काय सगळे साल्ट आहेत. आता इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलाइटमध्ये पण दोन टाईप आहेत बघा, स्ट्रॉंग अँड वीक आणि नॉन इलेक्ट्रोलाइट. पहिला इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय बघूया, द सबस्टन्स विच कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन देअर ॲक्वियस सोल्युशन, म्हणजे असा सबस्टन्स की तो त्याची इलेक्ट्रिसिटी कशी कंडक्ट करतो त्याच्या ॲक्वियस सोल्युशनमध्ये. अँड इन अ मोल्टन स्टेट. मोल्टन स्टेट म्हणजे वितळलेली जी स्टेट असते, जिथं सबस्टन्स मेल्ट झालेला असतो, मोल्टन स्टेट आर कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोलाइट. बघा, इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, द सबस्टन्स विच कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन देअर ॲक्वियस सोल्युशन. असा सबस्टन्स की जो त्याच्या ॲक्वियस सोल्युशनमध्ये काय करतो, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. अँड इन मोल्टन स्टेट म्हणजे कशी पाहिजे कंडिशन, ॲक्वियस स्टेट पाहिजे आणि मोल्टन स्टेट पाहिजे, मग त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व इन वॉटर अँड लिबरेट आयन. मग हे इलेक्ट्रोलाइट्स काय करतात, पाण्यामध्ये डिझॉल्व होतात, विरघळतात आणि आयन्स लिबरेट करतात. दीज आयन्स देअर बाय मायग्रेट इन द सोल्युशन. मग हे आयन काय करतात, सोल्युशनमध्ये मायग्रेट करतात, म्हणजे इकडून तिकडे फिरत असतात. आणि दीज आयन्स देअर बाय मायग्रेट इन द सोल्युशन टुवर्ड्स अपोजिटली चार्ज इलेक्ट्रॉन. मग हे कुठं जातात, अपोजिटली चार्ज इलेक्ट्रॉन जे असतात ऑन द ॲप्लिकेशन ऑफ व्होल्टेज इन अॅन इलेक्ट्रोकेमिकल सेल. बघा, इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये इलेक्ट्रोलाइट असतो. ज्यावेळी तुम्ही व्होल्टेज अप्लाय करता त्यावेळी काय होतं, हे जे इलेक्ट्रॉन आहेत जे मायग्रेट होत असतात ते काय करतात, अपोजिटली चार्ज इलेक्ट्रॉन. समजा पॉझिटिव्ह तुमचा असेल तर ते कुठं जातात, निगेटिव्हली चार्ज जे इलेक्ट्रॉन असतात तिथे जातात, किंवा तुमचे इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज असतील तर ते कुठं जाणार, पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉडकडे जाणार. जो त्याच्यावर चार्ज असेल त्याच्या अपोजिटली चार्ज इलेक्ट्रॉडकडे ते जाणार. Such a movement of ion allow the electron to flow between two electrode through the circuit of the cell. मग हे आयन्स काय करतात, इलेक्ट्रॉन्सना दोन इलेक्ट्रॉनमध्ये फ्लो होऊन देतात थ्रू द सर्किट ऑफ द सेल. त्या पूर्ण सेलच्या सर्किटमध्ये हे इलेक्ट्रॉन्स या दोन इलेक्ट्रॉनच्या मध्ये काय होत असतात, फ्लो होत असतात. तर त्याचं एक्झाम्पल काय आहे, ॲक्वियस सोल्युशन ऑफ द ॲसिड, अल्कलीज, साल्ट, मोल्टन NaCl एक्सेट्रा. आता टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट बघा, ऑन द बेसिस ऑफ द टेंडन्सी टू बी आयोनाइज्ड इन द ॲक्वियस सोल्युशन. म्हणजे काही काही आयन्स काय होतात की पाण्यामध्ये टाकल्या टाकल्या इझिली डिसोसिएट होतात, म्हणजे इझिली विरघळतात. मग ह्याच्यावरून सुद्धा ह्याची जी आयोनायझेशनची कपॅसिटी आहे ॲक्वियस सोल्युशनची, त्यावरून पण दोन टाईप आहेत, एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि एक वीक इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय बघा, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आर द ionic compound which ionize completely and form positive and negative ion readily when dissolved in water. Strong electrolyte are the ionic compound. Strong electrolyte जे असतात ते सगळे कसे असतात, ionic compound असतात, which ionize completely, जे completely म्हणजे पूर्णपणे काय होतात, आयोनाइज होतात, त्यांचे आयन्स पडतात, and form positive and negative ion. आणि काय तयार होतं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन तयार होतात. अँड फॉर्म पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन रेडिली व्हेन डिझॉल्व इन वॉटर. म्हणजे ज्यावेळी ते पाण्यामध्ये विरघळतात, डिझॉल्व होतात, त्यावेळी इझिली काय होतं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन तयार होतात. त्याला काय म्हटले, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. मग द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आर द आयोनिक कंपाऊंड विच आयोनाइज कम्प्लिटली अँड फॉर्म पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स रेडिली व्हेन डिझॉल्व इन वॉटर. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आयोनाइज कम्प्लिटली इन ऑल कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे वेगवेगळं कॉन्सन्ट्रेशन जरी घेतलं तरी त्यात स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट काय होतो, आयोनाइज होऊ शकतो, म्हणजे सोल्युबल होतो. The electrical conductivity of the strong electrolyte is high. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असते ती कशी असते, जास्त असते. आता याचं एक्झाम्पल बघा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं, स्ट्रॉंग ॲसिड. त्यामधले कुठले कुठले आहेत बघा, HCl आहे म्हणजे हायड्रोक्लोरिक, हायड्रोजन ब्रोमाइड, हायड्रोजन आयोडाइड HI, HNO3 म्हणजे नायट्रिक ॲसिड, HClO3 हे परक्लोरिक ॲसिड आहे, HClO4 अँड H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड. आता स्ट्रॉंग बेस म्हणजे काय बघा, NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड, KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड, LiOH लिथियम हायड्रॉक्साईड, BaOH ट्वाइस बेरियम हायड्रॉक्साईड अँड
COH ट्राईस कॅल्शियम हायड्रॉक्साईड. साल्ट कोणते कोणते आहेत? NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड, KBr म्हणजे पोटॅशियम ब्रोमाइड, MgCl2 म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईड. मग बघा आता आयोनायझेशन ऑफ अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं आयोनायझेशन कसं होतं बघा, NaCl ॲक्वियस फॉर्ममध्ये. मग काय होणार? Na प्लस ॲक्वियस प्लस Cl मायनस ॲक्वियस, ह्याचे काय होणार? आयन्स पडणार. कॅल्शियम क्लोराईडचे बघा CaCl2 ॲक्वियसमध्ये गेल्यावर काय होणार? Ca+2 प्लस ट्वाईस Cl मायनस, दोन्हीमध्ये काय असणार? ॲक्वियस फॉर्ममध्ये हे असे डिसोसिएट होणार. सिमिलरली NaOH स्ट्रॉंग बेससुद्धा Na प्लस OH मायनस असा डिसोसिएट होणार. हे जे कंसात AQ लिहिलंय, AQ म्हणजे काय? ती स्टेट ऑफ द मॅटर आहे, म्हणजे त्यावेळी तुमचा मॅटर कसा असतो? ॲक्वियस फॉर्ममध्ये असतो, म्हणजेच लिक्विड फॉर्ममध्ये असतो. बघा आता वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? त्याची डेफिनेशन: द सबस्टन्स विच आयोनाइज और डिसोसिएट पार्शली व्हेन डिझॉल्व इन वॉटर. म्हणजे ज्यावेळी तो पाण्यामध्ये विरघळतो त्यावेळी तो कसा डिसोसिएट होतो? त्याचे आयन्स कंप्लीट पडत नाहीत, तर कसे पडतात? फक्त पार्शली. आर कॉल्ड ॲज अ वीक इलेक्ट्रोलाइट, म्हणजे फक्त त्यावर काय येतो? पार्शल चार्ज येतो, कम्प्लिटली आयन्स काय होत नाहीत, त्यामध्ये आयोनाइज होत नाहीत. अ लार्ज पोर्शन, मग त्याला काय म्हणायचं? वीक इलेक्ट्रोलाइट. बघा, द सबस्टन्स विच आयोनाइज और डिसोसिएट पार्शली व्हेन डिझॉल्व इन वॉटर. ज्यावेळी तुम्ही सबस्टन्स पाण्यामध्ये डिझॉल्व करता त्यावेळी तो कसा होतो? पार्शली आयोनाइज होतो किंवा डिसोसिएट होतो, त्यालाच काय म्हणायचं? वीक इलेक्ट्रोलाइट. बघा, अ लार्ज पोर्शन ऑफ दिस इलेक्ट्रोलाइट रिमेन अनडिसोसिएटेड, म्हणजे मोठ्या प्रमाणात जो पोर्शन असतो या इलेक्ट्रोलाइटचा तो कसा राहतो? अनडिसोसिएट, म्हणजे त्याचे आयन्स पडत नाहीत इन देअर ॲक्वियस सोल्युशन, म्हणजे त्याच्या ॲक्वियस सोल्युशनमध्ये त्याचे आयन्स काय होत नाहीत? डिसोसिएट होत नाहीत, ते कसे राहतात? अनडिसोसिएट. मग आयोनायझेशन ऑफ द वीक इलेक्ट्रोलाइट इन्क्रीजेस ऑन इन्क्रीजिंग द डायल्युशन. मग वीक इलेक्ट्रोलाइटचं आयोनायझेशन कसं वाढवायचं? इन्क्रीजेस ऑन इन्क्रीजिंग द डायल्युशन, म्हणजे ज्यावेळी तुम्ही डायल्युशन वाढवाल त्यावेळी काय होणार? त्याचं वीक इलेक्ट्रोलाइटचं आयोनायझेशन वाढणार. डायल्युशन म्हणजे काय असतं? तर समजा तुमचं HCl आहे, कॉन्सन्ट्रेटेड HCl आहे, जे हार्मफुल असतं, ते काय करायचं? किंवा वीक ॲसिड आहे कोणतं तर, असेटिक ॲसिड आहे समजा, आणि तुम्हाला काय करायचं आहे? ते मोअर आयोनाइज करायचं आहे. तर तुम्ही त्यामध्ये काय करणार? तर डिस्टिल वॉटर ॲड करणार. मग समजा 0.1 मोलरचं करायचं आहे तर किती डिस्टिल वॉटर? 1 मोलरचं करायचं आहे तर किती? 0.1चं करायचं आहे, 0.1 नॉर्मलचं करायचं आहे तर किती? मग असं ज्यावेळी तुम्ही त्याचं डायल्युशन करत जाल त्यावेळी काय होत जातं? त्याची आयोनायझेशन कपॅसिटी काय होत जाते? वाढत जाते. मग द आयोनिक कंडक्टन्स ऑफ अ इलेक्ट्रोलाइट इज लो. मग वीक इलेक्ट्रोलाइटचा जो आयोनिक कंडक्टन्स असतो तो कसा असतो? कमी असतो. मग आता एक्झाम्पल बघा वीक इलेक्ट्रोलाइटचे: वीक ॲसिड आणि वीक बेसिस. वीक ॲसिड कोणता आहे? CH3COOH म्हणजे असेटिक ॲसिड. H2CO3 हे कोणतं आहे? कार्बोनिक ॲसिड. H3PO4. परत वीक बेसिस बघा NH3 अमोनिया, C5H5N म्हणजे हा कोणता आहे? NH4OH म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साईड. आता आयोनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. आता वीक इलेक्ट्रोलाइटचं कसं आयोनायझेशन होतं बघा, असेटिक ॲसिड घेतलंय, हा ॲरो कसला असतो माहिती आहे का? फॉरवर्ड आणि बॅकवर्ड. तो हा पहिला वरचा ॲरो दाखवलाय तो कसा असतो? फॉरवर्ड, म्हणजे रिॲक्शन पुढे चालली आहे. ॲट अ टाइम ही रिॲक्शन रिव्हर्स पण होऊ शकते, म्हणजे हा बघा बॅकवर्ड, म्हणजे ही फॉरवर्ड आणि हे बॅकवर्ड. बघा आता असेटिक ॲसिड ॲक्वियसमध्ये आहे, मग त्याचे आयन्स कसे होतात बघा? डिसोसिएट CH3COO मायनस ॲक्वियस प्लस H प्लस ॲक्वियस. सिमिलरली अमोनियम हायड्रॉक्साईडचं कसं होतं बघा? NH4 प्लस ॲक्वियस प्लस OH मायनस ॲक्वियस. आता यातला डिफरन्स बघूया, दोघांमध्ये काय फरक आहे. स्ट्रॉंग आणि वीक इलेक्ट्रोलाइटमधले पहिला मेन डिफरन्स म्हणजे त्याचे एक्झाम्पल, त्याचा डेफिनेशन, परत त्याचे एक्झाम्पल. बघा, द इलेक्ट्रोलाइट विच आयोनाइज कम्प्लिटली इन वॉटर आर कॉल्ड ॲज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. ही झाली स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची डेफिनेशन, जे वॉटरमध्ये काय होतात? इझिली आयोनाइज होतात. आता द इलेक्ट्रोलाइट विच आयोनाइज पार्शली इन वॉटर दे आर कॉल्ड ॲज अ वीक इलेक्ट्रोलाइट. म्हणजे असे इलेक्ट्रोलाइट जे वॉटरमध्ये कसे होतात? पार्शली आयोनाइज होतात, त्यांना काय म्हणायचं? वीक इलेक्ट्रोलाइट. परत दुसरा पॉईंट काय आहे बघा, ते आयोनाइज कम्प्लिटली इवन ॲट हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन. जर सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, म्हणजे समजा 50 ml असेल, 100 असेल, 250 असेल, 1000 ml असेल, तरी पण ते काय होतात? कम्प्लिटली आयोनाइज होतात. तसं हे काय होतात? ते आयोनाइज पार्शली इवन ॲट हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन.
इथं जरी सोल्युशन तर जास्त कॉन्सन्ट्रेशन जरी असलं तरी ते कसे आयोनाइज होतात तर पार्शलीच आयोनाइज होतात. आता तिसरा पॉईंट काय बघा, नो इफेक्ट ऑफ डायल्युशन ऑन द आयोनायझेशन ऑफ द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. म्हणजे डायल्युशन जर तुम्ही केलं, यामध्ये वॉटर वगैरे ॲड केलं तर त्या ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या आयोनायझेशनमध्ये काहीही फरक होत नाही, त्याच्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. मग आता इथं बघा, आयोनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इन्क्रीजेस ऑन इन्क्रीजिंग द डायल्युशन. ते जर इथं डायल्युशन केलं तर काय होतं, ह्या वीक इलेक्ट्रोलाइटचं आयोनायझेशन काय होतं, वाढतं. सो आयोनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इन्क्रीजेस ऑन इन्क्रीजिंग द डायल्युशन. म्हणजे डायल्युशन वाढवल्यानंतर वीक इलेक्ट्रोलाइटचं आयोनायझेशन काय होतं, वाढतं. द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ दिस इलेक्ट्रोलाइट इज हाय. द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जी असते ही ज्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची ती कशी असते, जास्त असते. तर वीक इलेक्ट्रोलाइटची कशी असते, व्हेरी लो, इज व्हेरी लो. आता स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट त्याचा डिफरन्स बघूया. त्यातमध्ये काय येते बघा, ओसवाल्ड लॉ ऑफ डायल्युशन इज नॉट ॲप्लिकेबल फॉर दिस इलेक्ट्रोलाइट. मग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट काय ओबे करत नाही, ओसवाल्ड लॉ ऑफ डायल्युशन. पण वीक इलेक्ट्रोलाइट काय करतो, हा लॉ ओबे करतो. म्हणजे ओसवाल्ड लॉ ऑफ डायल्युशन इज ॲप्लिकेबल फॉर दिस इलेक्ट्रोलाइट. आता ह्याचं एक्झाम्पल काय आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं HCl NaOH आणि वीक इलेक्ट्रोलाइटचं काय, असेटिक ॲसिड. आता नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय बघा. आता इलेक्ट्रोलाइटचे प्रकार बघितलेले, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय होतं, द सबस्टन्स विच कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन देअर ॲक्वेस सोल्युशन. म्हणजे असे सबस्टन्स जे त्यांच्या ॲक्वेस सोल्युशनमध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात त्याला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणायचो. त्याचे दोन टाईप बघितलेले आपण, स्ट्रॉंग आणि वीक. आता नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय ते बघा. नॉन इलेक्ट्रोलाइटची डेफिनेशन काय आहे बघा, द सबस्टन्स विच डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. म्हणजे असा सबस्टन्स की जो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही इन देअर ॲक्वेस सोल्युशन. म्हणजे इलेक्ट्रोलाइटच्या अपोजिट डेफिनेशन आहे. इलेक्ट्रोलाइटची काय होती, द सबस्टन्स विच कॅन कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी इन ॲक्वेस सोल्युशन. नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, द सबस्टन्स विच डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन देअर ॲक्वेस सोल्युशन और इन मोल्टन स्टेट आर नोन ॲज अ नॉन इलेक्ट्रोलाइट. म्हणजे हे ॲक्वेस सोल्युशनमध्ये काय करत नाहीत, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत. मग नॉन इलेक्ट्रोलाइट डू नॉट फॉर्म पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन इन देअर सोल्युशन. नॉन इलेक्ट्रोलाइट त्याच्या सोल्युशनमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन तयार होत नाहीत किंवा तयार करत नाहीत. ह्यांच्यामध्ये हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन तयारच होत नाहीत. दीज आर जनरली ऑर्गॅनिक कोव्हॅलंट कंपाऊंड. हे कोणते कंपाऊंड असतात, आपण कोव्हॅलंट बॉन्ड पण बघितलेला पहिल्या चॅप्टरमध्ये. मग त्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड कोण कोण होते, कोण कोण दाखवतो त्या कोव्हॅलंट बॉन्डिंग. आता हे बघा, एक्झाम्पल काय आहे तर शुगर, इथॅनॉल, युरिया, क्लोरोफॉर्म आणि इथर. हे काय आहेत, नॉन इलेक्ट्रोलाइटचे एक्झाम्पल आहेत. आता याचा डिफरन्स बघा, यात ह्याची आणि ह्याची डेफिनेशन आहे, हे एक्झाम्पल आहेत बघा. दीज आर जनरली आयोनिक कंपाऊंड, दीज आर जनरली कोव्हॅलंट कंपाऊंड. आयोनिक कंपाऊंड इलेक्ट्रोलाइट्स दाखवतात आणि कोव्हॅलंट कंपाऊंड हे नॉन इलेक्ट्रोलाइट्स दाखवतात बघा. व्हेन डिझॉल्व इन वॉटर दे डिसोसिएट इन द फॉर्म ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन. ज्यावेळी पाण्यामध्ये डिझॉल्व होतात त्यावेळी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन डिसोसिएट करतात. तसं हे ज्यावेळी पाण्यामध्ये जातात त्यावेळी काय होतं, ते पॉझिटिव्ह आयन पण देत नाहीत, निगेटिव्ह. म्हणजे ते डू नॉट डिसोसिएट इन द फॉर्म ऑफ आयन. म्हणजे आयनच्या फॉर्ममध्ये ते काय होत नाहीत, डिसोसिएट होत नाहीत. आता इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणजे काय बघा. इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणजे इज अ डिव्हाइस विच ट्रान्सफॉर्म केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी और इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. म्हणजे हे एक प्रकारचं डिव्हाइस आहे इलेक्ट्रोकेमिकल सेल, जे काय करतं, केमिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतं किंवा इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये करतं. दस बाय डेफिनेशन इलेक्ट्रोकेमिकल सेल कॅन बी डिवायडेड इन 2 कॅटेगरी. मग त्याचे पण काय आहेत, 2 टाईप आहेत, इलेक्ट्रोलिटिक सेल आणि दुसरा कोणता आहे, गॅल्व्हॅनिक सेल. त्यालाच काय म्हणतोय आपण, व्होल्टेइक सेल. बघा, इलेक्ट्रोलिटिक सेल म्हणजे काय, द वन विच ट्रान्सफॉर्म इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. म्हणजे हा असा सेल आहे जो काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जी कशात ट्रान्सफॉर्म करतो, केमिकल एनर्जीमध्ये. सच अ सेल इज नोन ॲज अ इलेक्ट्रोलिटिक सेल. त्या सेलला काय म्हणायचं, इलेक्ट्रोलिटिक सेल म्हणायचं. आता गॅल्व्हॅनिक सेल और व्होल्टाइक सेल, द वन विच कन्वर्ट्स केमिकल एनर्जी इंटू द इलेक्ट्रिकल एनर्जी. आता ह्यामध्ये काय होत असतं, इलेक्ट्रोलिटिकमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन होतं. यामध्ये काय होतं, रिव्हर्स होतं, केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. इज कॉल्ड ॲज अ गॅल्व्हॅनिक सेल और व्होल्टाइक सेल.
एक कोणतं तर लक्षात ठेवायचं, म्हणजे दुसरं ते पण लक्षात राहतील. दुसरं काय आहे त्याच्या रिव्हर्स आहे. आता ही इलेक्ट्रोलिटिक सेल म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. तसंच गॅल्व्हॅनिक सेल आणि व्होल्टेइक सेल काय असणार आहे, ह्याच्या अपोजिट असणार. आता बघा इलेक्ट्रोलिटिक सेल बघूया आपण. Electrolytic cell is an assembly or device in which a process of electrolysis is carried out. इलेक्ट्रोलिटिक सेल हा काय आहे, एक असेंबली आहे किंवा एक प्रकारचा डिव्हाइस आहे ज्यामध्ये काय केलं जातं, इलेक्ट्रोलिसिस ही प्रोसेस कॅरी केली जाते. इट कॅन बी डिफाईन ॲज ॲन असेंबली इन विच, ही एक अशी असेंबली आहे की ज्यामध्ये काय केलं जातं, इन विच द इलेक्ट्रिकल एनर्जी इज युज्ड टू कॅरी आउट अ केमिकल रिॲक्शन, ज्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचा यूज करून केमिकल रिॲक्शन कॅरी आउट केली जाते. इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोलिटिक सेल. म्हणून त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोलिटिक सेल. कारण का, त्यात इलेक्ट्रिकल एनर्जीचा वापर करून केमिकल रिॲक्शन केली जाते. बघा, ॲन असेंबली इन विच इलेक्ट्रिकल एनर्जी इज युज्ड टू कॅरी आउट अ केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोलिटिक सेल. इलेक्ट्रोलिटिक सेल आर मेनली युज्ड टू कॅरी आउट नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन. नॉन स्पॉन्टेनियस म्हणजे ज्या होत नसतात त्या, स्पॉन्टेनियस ज्या इझिली होतात. नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन करायच्या असतील तर त्यासाठी इलेक्ट्रोलिटिक सेल वापरतात. अ टिपिकल इलेक्ट्रोलिटिक सेल इज कंपोज्ड ऑफ 2 इलेक्ट्रॉड. म्हणजे इलेक्ट्रोलिटिक सेलकडे कसे असतात, 2 इलेक्ट्रॉड असतात. दॅट इज पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इलेक्ट्रॉड. एक इलेक्ट्रॉड पॉझिटिव्ह असतो आणि एक इलेक्ट्रॉड निगेटिव्ह असतो. इट इज फिल्ड विथ ॲक्वियस सोल्युशन ऑफ आयोनिक सबस्टन्स विच आर कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोलाइट. ते कशानं भरलेले असतात, तर ॲक्वियस सोल्युशन ऑफ आयोनिक सबस्टन्स, ज्याला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतो, त्यांना ते काय केलेले असतात, भरलेले असतात. मग इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व इन वॉटर. इलेक्ट्रोलाइट काय होतं, वॉटरमध्ये डिझॉल्व होतो आणि लिबरेट पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन इन द सोल्युशन. इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व इन वॉटर म्हणजे पाण्यामध्ये विरघळल्यानंतर ते काय करतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन लिबरेट करतात. ड्युरिंग द पॅसेज ऑफ इलेक्ट्रिसिटी, ज्यावेळी तुम्ही इलेक्ट्रिसिटी पास करता त्यावेळी काय होतं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स, त्यातले जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स असतात ते मायग्रेट टुवर्ड्स अपोजिटली चार्ज्ड इलेक्ट्रॉन. समजा त्यातला एक पॉझिटिव्हली चार्ज आयन असेल, तो कुठं जातो, 2 इलेक्ट्रॉड असतात, त्यातला तो निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉड आहे तो त्याकडे जातो. आणि जो निगेटिव्हली चार्जड हे आहे, निगेटिव्हली चार्ज आयन आहे, तो कुणाकडे जातो, तर तो पॉझिटिव्हली चार्ज जो कॅथोड आहे तो त्याच्याकडे मूव्ह होतो. म्हणजे वेगवेगळ्या इलेक्ट्रॉडकडे ते मूव्ह होतात. अपोजिटली चार्ज इलेक्ट्रॉडकडे ते जातात. एक्झाम्पल, टुवर्ड्स कॅथोड अँड ॲनोड रिस्पेक्टिव्हली. आता एक्झाम्पल काय आहे बघा. आता इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस सोडियम क्लोराईड सोल्युशन. आता NaCl हे काय आहे, आपण ह्याचं यात कोणता बॉन्ड असतो, तर आयोनिक बॉन्ड असतो. बघा, NaCl ॲक्वियस त्याचं कम्प्लिटली डिसोसिएट झाला आहे तो, Na प्लस ॲक्वियस प्लस Cl मायनस ॲक्वियस. परत काय घेतले, वॉटर घेतले, त्याचं पण डिसोसिएशन झाले बघा, H प्लस ॲक्वियस प्लस OH मायनस ॲक्वियस. आता हे काय करतात बघा, कॅथोड रिॲक्शन. ॲक्वियस सोडियम क्लोराईड सोल्युशन हॅज 2 टाईप्स ऑफ पॉझिटिव्ह आयन. सोडियम क्लोराईडचं जे सोल्युशन आहे त्याकडं 2 प्रकारचे पॉझिटिव्ह आयन आहेत. एक तर H प्लस आहे आणि काय आहे, Na प्लस आयन आहे. बोथ पॉझिटिव्ह आयन मायग्रेट टुवर्ड्स द कॅथोड. मग हे दोन्ही पण आयन्स कुठे जातात, कॅथोडकडे जातात. ड्युरिंग द पॅसेज ऑफ इलेक्ट्रिसिटी, ज्यावेळी तुम्ही इलेक्ट्रिसिटी पास करता त्यावेळी हे H प्लस आणि Na प्लस आयन जे पॉझिटिव्हली चार्ज आहेत ते कुठं जातात, कॅथोडकडे जातात. कॅथोड कसा असतो, निगेटिव्हली चार्ज असतो. म्हणजे हे अपोजिटली चार्ज ह्याच्याकडे जातात, अपोजिटली चार्ज इलेक्ट्रॉडकडे जातात. मग सिन्स डिस्चार्ज पोटेन्शियल ऑफ H प्लस आयन इज लेस दॅन द Na प्लस आयन, म्हणजे H प्लस आयन डिस्चार्ज होण्याचं जे पोटेन्शियल असतं, म्हणजे H प्लस डिस्चार्ज व्हायला जे पोटेन्शियल लागतं ते Na प्लस आयन्सपेक्षा कमी असतं. दस H प्लस आयन डिस्चार्ज ॲट द कॅथोड. कॅथोडमध्ये काय होतं, H प्लस आयन पहिला डिस्चार्ज होतात अँड लिबरेट इन द फॉर्म ऑफ H2 गॅस. आणि काय होतं, त्यातून काय होतं, तो ॲज अन H2 गॅस म्हणून लिबरेट होतो. म्हणजे ज्यावेळी H प्लस आयन म्हणून तो ज्यावेळी कॅथोडकडे जातो, तो निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉड असतो, त्यावेळी तो काय होतो, पहिल्यांदा काय होतो, त्याचा डिस्चार्ज पोटेन्शियल Na प्लसपेक्षा कमी असतं, त्यामुळे तो कॅथोडपाशी डिस्चार्ज होऊन काय करतो, H2 गॅस रिलीज करतो.
मग हे बघा ट्वाईस H प्लस प्लस ट्वाईस इलेक्ट्रॉन. कॅथोडकडे काय असतं गं, ट्वाईस H प्लस घेतात, ट्वाईस इलेक्ट्रॉन. मग इलेक्ट्रॉन असल्यामुळे काय होतं, ट्वाईस H हायड्रोजन होतो. मग हायड्रोजन काय तयार होतो, गॅस तयार होतो, तो H2 म्हणून इव्हॉल्व होतो. आता ॲनोडवर कशी रिॲक्शन होते बघा, ॲक्वियस सोडियम क्लोराईड सोल्युशन हॅज 2 टाइप्स ऑफ निगेटिव्ह आयन, दॅट इज OH मायनस अँड Cl मायनस. आता सोडियम क्लोराईडकडे त्या सोल्युशनमध्ये 2 टाईपचे असतात, एक Cl मायनस असतो, एक OH मायनस असतो. बोथ द निगेटिव्ह आयन मायग्रेट टुवर्ड्स द ॲनोड ड्युरिंग द पॅसेज ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता इथे पण ज्यावेळी इलेक्ट्रिसिटी पास केली जाते त्यावेळी हे दोन्ही पण निगेटिव्ह आयन कुणाकडे जातात, तर ॲनोडकडे जातात. मग अशी ते दोन्ही पॉझिटिव्ह आयन कुणाकडे गेलेले, कॅथोडकडे गेलेले. आता इथं हे निगेटिव्ह आयन ॲनोडकडे जातात. मग ॲनोडकडे गेल्यानंतर काय होतं, डिस्चार्ज पोटेन्शियल ऑफ Cl मायनस आयन, Cl मायनस आयनचं जे डिस्चार्ज व्हायचं पोटेन्शियल असतं इज लेस दॅन द OH मायनस आयन, हे OH मायनस आयन्सपेक्षा कमी असतं. मग त्यामुळं काय होतं, since discharge potential of the Cl minus ion is less than the OH minus ion, thus Cl minus ion discharge at the cathode. म्हणून काय होतं, Cl मायनस आयन जो आहे तो कॅथोडला काय होतो, डिस्चार्ज होतो अँड लिबरेट इन द फॉर्म ऑफ Cl2 गॅस. मग तो काय म्हणून लिबरेट होतो, इन द फॉर्म ऑफ Cl2 गॅस म्हणून. म्हणजे हे बघा ट्वाईस Cl मायनस काय घेतो, परत तिथं जाऊन 2 इलेक्ट्रॉन घेतो, ट्वाईस क्लोरीन तयार होतं. क्लोरीन म्हणजे काय, एक Cl2 मॉलिक्यूल तयार होतो, जो काय होतो, liberate होतो in the form of chlorine gas. Therefore, in the electrolysis of the aqueous solution of the NaCl, मग NaClच्या aqueous solutionच्या इलेक्ट्रोलिसिसमध्ये आपल्याला काय कळतं, H2 गॅस लिबरेट ॲट कॅथोड. H2 गॅस कुठं होतो, लिबरेट कॅथोडमध्ये, अँड Cl2 गॅस इज इव्हॉल्व ॲट द ॲनोड. तिथं हे बघा Cl मायनस आयन डिस्चार्ज ॲट द कॅथोड आहे ना, इथं ॲनोड हवा आहे. म्हणजे Cl मायनस आयनचं कुठं डिस्चार्ज होतं, कोणत्या इलेक्ट्रोडला, तर ॲनोडला. इथं ॲनोड पाहिजे. बघा H2 गॅस लिबरेट ॲट कॅथोड अँड Cl2 गॅस इज इव्हॉल्व ॲट द ॲनोड. द स्कीमॅटिक डायग्राम ऑफ द इलेक्ट्रोलिटिक सेल इज युज्ड फॉर द इलेक्ट्रोलिसिस ऑफ द ॲक्वियस सोल्युशन ऑफ द NaCl शोन इन फिगर. आता ही फिगर आहे बघा, हा ॲनोड आहे, हा कॅथोड आहे, हा हे व्होल्ट मीटर आहे, हे ॲक्वियस सोल्युशन आहे, सोडियम क्लोराईड आहे. परत हे मायग्रेशन ऑफ हे निगेटिव्ह आयन इकडे जाणार, पॉझिटिव्ह आयन कॅथोडकडे जातात. हा इलेक्ट्रोलिटिक सेल आहे ज्यामध्ये ही रिॲक्शन केली जाते. ज्यावेळी तुम्ही करंट पास करता त्यावेळी हे आयन्स काय होतात, रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोडकडे जातो, पॉझिटिव्ह एकाकडे जातो, निगेटिव्ह एकाकडे जातो. मग यांचं मायग्रेशन झाल्यानंतर काय होतं, ज्याचं डिस्चार्ज पोटेन्शियल कमी असतं तो काय म्हणून होतो, तो इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट करून काय होतो, तो ॲज अन गॅस म्हणून इव्हॉल्व होतो. फॉर एक्झाम्पल H प्लस इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतो आणि H2 गॅस इव्हॉल्व होतो. तसंच Cl मायनस पण इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतो आणि काय म्हणून इव्हॉल्व होतो, ॲज अन Cl2 गॅस म्हणून इव्हॉल्व होतो. बघा आता इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्युज्ड मोल्टन सोडियम क्लोराईड. फ्युज्ड म्हणजे असा वितळलेला असतो ती स्टेट, फ्युज्ड सोडियम क्लोराईड. मग अशी आपण कशाचं बघितलं, ॲक्वियस सोडियम क्लोराईड बघितलं. आता इन द फ्युज्ड ऑर मोल्टन स्टेट सोडियम क्लोराईड आयोनायझेस इन द फॉर्म ऑफ Na प्लस अँड Cl मायनस आयन. ज्यावेळी फ्युज्ड स्टेटमध्ये असतो त्यावेळी NaClचं आयोनायझेशन कसं होतं, Na प्लस आणि Cl मायनस. आता इथं कॅथोड रिॲक्शन कशी होते बघा, Na प्लस मायग्रेट टुवर्ड्स कॅथोड. Na प्लस कुठं जातो, कॅथोडकडे जातो अँड डिस्चार्ज देअर. हे बघा Na प्लस ज्यावेळी कॅथोडकडे जातो त्यावेळी काय होतं, Na प्लस प्लस इलेक्ट्रॉन, मग काय तयार होतं, सोडियम मेटल तयार होतो. ॲनोड रिॲक्शन काय होते बघा, Cl मायनस मायग्रेट टुवर्ड्स ॲनोड अँड डिस्चार्ज देअर इलेक्ट्रॉन. हे बघा Cl मायनस मायग्रेट टुवर्ड्स ॲनोड, Cl मायनस ॲनोडकडे जातो आणि डिस्चार्ज देअर इलेक्ट्रॉन. आणि त्याचा जो इलेक्ट्रॉन आहे तो काय करतो, देऊन टाकतो. बघा Cl मायनस असतो, नंतर तो काय करतो, Cl प्लस इलेक्ट्रॉन, त्याच्यावरचा निगेटिव्हली चार्ज गेला आहे बघा इथे. परत Cl प्लस Cl काय तयार होतं, Cl2 मॉलिक्यूल तयार होतो. दस इन द इलेक्ट्रोलिसिस ऑफ द मोल्टन NaCl सोडियम मेटल डिपॉझिट ॲट कॅथोड. सोडियम मेटल काय होतो, कॅथोडवर डिपॉझिट होतो आणि Cl2 गॅस इव्हॉल्व ॲट द ॲनोड. Cl2 गॅस हा ॲनोडवरती काय होतो, इव्हॉल्व होतो. बघा अजून एकदा, इन द फ्युज्ड ऑर मोल्टन स्टेट द सोडियम क्लोराईड आयोनायझेस इन द फॉर्म ऑफ Na प्लस अँड Cl मायनस. फ्युज्ड स्टेटमध्ये ह्याच्या असे आयन्स पडतात. हा सॉलिडमध्ये असतो. इथं फ्युज्ड स्टेट म्हणजे काय, लिक्विड स्टेट असणार. इथं काय झाले, लिक्विड स्टेट झाले. आता कॅथोडमध्ये काय रिॲक्शन होते बघा, Na प्लस आयन कुठं जातात, कॅथोडकडे जातो आणि एक इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करून काय तयार होतो, Na तयार होतो.
ज्याच्यावरचा चार्ज जातो. ॲनोड रिॲक्शन काय करतो, इलेक्ट्रॉन काय करतो, तिथं डिस्चार्ज करतो. ज्यावेळी तो ॲनोडकडे जातो त्यावेळी हवा Cl- जातो Cl+ इलेक्ट्रॉन. मग Cl+Cl काय होतं, Cl2 तयार होतो आणि Cl2 गॅस तयार होऊन तो तिथून ॲनोडमधून काय होतो, लिबरेट होतो, इव्हॉल्व होतो. म्हणजे thus in the electrolysis of the molten NaCl sodium metal deposit at the cathode म्हणजे कॅथोडमध्ये काय होतं, सोडियम मेटल डिपॉझिट होतो, तिथं गोळा होतो आणि Cl2 गॅस हा ॲनोडमध्ये काय होतो, इव्हॉल्व होतो. आता गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे काय ते बघूया. गॅल्व्हॅनिक सेल इज अ डिव्हाइस, हे पण एक डिव्हाइस आहे, थ्रू विच इलेक्ट्रिकल एनर्जी इज ऑब्टेन बाय परफॉर्मिंग अ स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन. ह्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी मिळवली जाते. कशी मिळवतात, बाय परफॉर्मिंग अ स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन. रेडॉक्स रिॲक्शन स्पॉन्टेनियस म्हणजे ज्या इझिली होतात, म्हणजे त्या आपल्याला कराव्या लागत नाहीत. ज्या स्पॉन्टेनियस रिॲक्शन होतात त्यापासूनच आपल्याला काय भेटतं, इलेक्ट्रिकल एनर्जी भेटते. त्यालाच काय म्हणायचं, गॅल्व्हॅनिक सेल. आता वर्किंग प्रिन्सिपल ऑफ गॅल्व्हॅनिक सेल बघा. द फ्री एनर्जी चेंज in a galvanic cell or in a spontaneous cell reaction must be negative and the potential difference of the electrode must be positive. म्हणजे जो फ्री एनर्जी चेंज असतो गॅल्व्हॅनिक सेलमधला किंवा स्पॉन्टेनियस सेल रिॲक्शनमधला जो फ्री एनर्जी चेंज असतो तो कसा पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे. म्हणजे गॅल्व्हॅनिक सेलमधला फ्री एनर्जी चेंज कसा पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे. आणि पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द इलेक्ट्रॉन म्हणजे जे कॅथोड ॲनोड असणार आहेत त्यांचा जो डिफरन्स आहे, पोटेन्शियल डिफरन्स आहे, तो कसा पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. तर पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द इलेक्ट्रॉन मस्ट बी पॉझिटिव्ह. आता कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ द गॅल्व्हॅनिक सेल. अ गॅल्व्हॅनिक सेल कन्सिस्ट ऑफ 2 इलेक्ट्रोड, ॲनोड अँड कॅथोड. गॅल्व्हॅनिक सेलकडे पण 2 इलेक्ट्रोड असतात, एक ॲनोड असतो आणि एक कॅथोड असतो. इलेक्ट्रोड्स आर डिप्ड इन 2 इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. इलेक्ट्रोड्स हे कशात डीप केलं जातं, 2 इलेक्ट्रोलाइटच्या सोल्युशनमध्ये डीप केलं जातं. Both the solution are separated by a porous membrane or connected through a salt bridge. पोरस मेम्ब्रेन म्हणजे ते असं एक होल असलेलं हे असतं ज्यामध्ये काय होत असतं, एकमेकांचे सोल्युशन ॲब्सॉर्ब होऊन एकमेकांमध्ये पोर केले जातात. किंवा साल्ट ब्रिज असतं. साल्ट ब्रिज काय करतो, एका ह्याच्यातलं सोल्युशन दुसऱ्या ह्याच्यामध्ये पास आउट होत असतं, त्यामुळे त्याला साल्ट ब्रिज म्हणायचं. तो 2 सोल्युशनना जोडण्याचं काम करत असतो. आता ॲनोड रिॲक्शन म्हणजे काय बघा. ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑकर्स ऑन ॲनोड. म्हणजे ॲनोडवर काय होतं, ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन म्हणजेच काय, लूज ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉन काय केला जातो, तिथं लूज केला जातो. इलेक्ट्रॉन लूज झाला म्हणजे इलेक्ट्रॉन दिला तर त्याला काय म्हणायचं, ऑक्सिडेशन. बघा एमनं काय केलं आहे, Mn+ चार्ज आला आहे आणि +n इलेक्ट्रॉन दिलात म्हणजे लूज केलं. मग लूज केल्यानंतर एमवर कसला चार्ज आला आहे, Mn+. समजा n इलेक्ट्रॉन लूज केल्यात म्हणून Mn+ + n इलेक्ट्रॉन. बघा ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑकर्स ऑन ॲनोड. ॲनोडवर काय होतं, ऑक्सिडेशन रिॲक्शन होते. मग ॲनोड मेटल डिझॉल्व इन द फॉर्म ऑफ मेटल आयन. मग ॲनोड मेटल काय होतो, मेटल आयनच्या फॉर्ममध्ये डिझॉल्व होतो अँड लिबरेट द इलेक्ट्रॉन. आणि हे असे इलेक्ट्रॉन लिबरेट करायला चालू करतो. मग इलेक्ट्रॉन लिबरेट त्या सोल्युशनमध्ये काय होतं, हे ॲनोड काय करतात, इलेक्ट्रॉन लिबरेट करतात. कॅथोडवर काय होतं, कॅथोड अंडरगो रिडक्शन. रिडक्शन म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन घेणे. ऑक्सिडेशन म्हणजे काय, इलेक्ट्रॉन देणे, लूज होतात. आता हे बघा Xn+, ह्याच्यावर काय n+ इलेक्ट्रॉन आहेत. मग तो काय करतोय, एक n+ आणखीन n+ इलेक्ट्रॉन घेतोय. मग त्यावर काय येतोय, X चार्ज येतोय. मग X चार्ज घेतल्यानंतर ॲट कॅथोडवर हा X चार्ज म्हणजे X मॉलिक्यूल तयार होतोय. कॅथोड अंडरगो रिडक्शन. निगेटिव्ह आयन प्रेझेंट इन द, इथं निगेटिव्ह आयन पाहिजे, Xn- पाहिजे. निगेटिव्ह आयन प्रेझेंट इन द इलेक्ट्रोलाइट सोल्युशन डिफ्यूज टुवर्ड्स द कॅथोड अँड डिस्चार्ज ओव्हर देअर बाय एक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन. म्हणजे जो इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमध्ये निगेटिव्ह आयन्स प्रेझेंट असतो तो कुठं डिफ्यूज होतो, कॅथोडमध्ये डिफ्यूज होतो अँड डिस्चार्ज ओव्हर देअर बाय एक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन. आणि तिथं काय म्हणून हे होतो, एक इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतो आणि काय म्हणून, ॲज अन मॉलिक्यूल म्हणून डिस्चार्ज होतो. बघा निगेटिव्ह आयन प्रेझेंट इन द इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमध्ये जे निगेटिव्ह आयन प्रेझेंट असतात ते डिफ्यूज होतात, डिफ्यूज टुवर्ड्स द कॅथोड. कॅथोडमध्ये जाऊन ते डिफ्यूज होतात अँड डिस्चार्ज ओव्हर देअर बाय एक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन. आणि तिथनं कसे डिस्चार्ज होतात,
म्हणजे कॅथोडमधून कसे निघतात तर एक इलेक्ट्रॉन घेतात, एक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन. हे बघा एक्स n प्लसनं काय घेतलं, एक इलेक्ट्रॉन घेतला आणि काय हे तयार झाले, एक्स तयार झाले. आता हे दोन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहेत बघा वेगळ्या ह्याच्यात. इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ ॲनोड मेटल सेल. हे तर काय कॅथोड मेटल सेल. ह्याला काय म्हणायचं, साल्ट ब्रिज. हे काचच असतं. हे काय व्होल्टमीटर आहे. हे तुम्हाला मी प्रॅक्टिकल करताना दाखवते. हे व्होल्टेज तुम्ही अप्लाय केले त्याला. हा ॲनोड आहे, हा कॅथोड आहे, हा साल्ट ब्रिज आहे. मग यामध्ये काय हे सोल्युशन आहे. हे ॲनोडिकचं सोल्युशन आहे मेटल साल्टचं आणि हे कॅथोडिकचं आहे मेटल साल्टचं. मग हे तुम्ही व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर हे असे इलेक्ट्रॉन मूव्ह होतात या दोन्ही ह्याच्यामधून. मग इथं काय होतं, ॲनोडवरती ऑक्सिडेशन होतं, म्हणजे तो काय करतो, इलेक्ट्रॉन लूज करतो. आणि रिडक्शन काय करतो, इलेक्ट्रॉन गेन करतो. आता एक्झाम्पल काय आहेत बघा, गॅल्व्हॅनिक सेलचे प्रायमरी सेल आणि सेकंडरी सेल. प्रायमरी सेलमध्ये काय, डेनियल सेल, ड्राय सेल. सेकंडरी सेलमध्ये काय ते लीड स्टोरेज सेल आणि निकेल कॅडमियम सेल. आता पुढच्या ह्याच्यात आपण डिफरन्स बघूया. गॅल्व्हॅनिक सेल आणि इलेक्ट्रोलाइटिक सेल. बघा, गॅल्व्हॅनिक सेल कन्वर्ट्स केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. यामध्ये काय होतं, केमिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं. इलेक्ट्रोलाइटिक सेलमध्ये काय होतं, इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन होतं. द रेडॉक्स रिॲक्शन इज स्पॉन्टेनियस. ह्यातली जी रेडॉक्स रिॲक्शन असते ती स्पॉन्टेनियस असते. यात जी रिॲक्शन असते ती रेडॉक्स रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस असते. आणि ही रिॲक्शन कशासाठी रिस्पॉन्सिबल असते, इज रिस्पॉन्सिबल फॉर द जनरेशन ऑफ द इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि ही कशासाठी रिस्पॉन्सिबल असते, अँड इलेक्ट्रिकल एनर्जी हॅज टू बी सप्लाइड टू कॅरी आउट द रिॲक्शन. मग इथं काय केलं जातं, रिॲक्शन कॅरी होण्यासाठी, रिॲक्शन पूर्ण होण्यासाठी इलेक्ट्रिकल एनर्जी दिली जाते. द टू हाफ सेल आर प्लेस्ड इन डिफरंट कंटेनर कनेक्टेड टू द दोन ॲनोड. त्याला काय म्हटले, हाफ हाफ सेल म्हटले. ॲनोडला एक हाफ सेल आणि ते कशात वेगवेगळ्या कंटेनरमध्ये त्यांनी ठेवलेलं आहे आणि ते कशानं कनेक्ट करतात, अँड कनेक्टेड थ्रू द साल्ट ब्रिज. म्हणजे साल्ट ब्रिज टाकून ते एकमेकांना काय केलं जातं, कनेक्ट केलं जातं. बोथ द इलेक्ट्रोड आर प्लेस्ड इन अ सेम कंटेनर. इथं काय केलं जातं, दोन्ही इलेक्ट्रोड एकाच कंटेनरमध्ये म्हणजे एकाच भांड्यामध्ये ठेवले जातात. बोथ द इलेक्ट्रोड आर प्लेस्ड इन द सेम कंटेनर इन द सोल्युशन ऑफ द इलेक्ट्रोलाइट. द ॲनोड इज अ निगेटिव्ह अँड द कॅथोड इज द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. ॲनोड हा कसा असतो, निगेटिव्ह, आणि कॅथोड हा कसा असतो, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असतो. द ॲनोड इज इथं काय असतो, इथं उलटं असतं. इथं ॲनोड हा पॉझिटिव्ह असतो आणि कॅथोड हा निगेटिव्ह असतो. द रिॲक्शन ॲट द ॲनोड इज ऑक्सिडेशन. इथं काय होतं, ॲनोडवर ऑक्सिडेशन होतं आणि कॅथोडवर काय होतं, रिडक्शन होतं. द रिॲक्शन ॲट द ॲनोड इज ऑक्सिडेशन अँड द कॅथोड इज अ रिडक्शन. इथंही सेम आहे. द इलेक्ट्रॉन आर सप्लाइड बाय द केमिकल स्पेसिस गेटिंग ऑक्सिडाइज्ड. केमिकल स्पेसिसकडनं जे इलेक्ट्रॉन सप्लाय केले जातात त्यांचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं. द एक्सटर्नल बॅटरी सप्लायज द इलेक्ट्रॉन इन टू द सेल. इथं काय होतं, इलेक्ट्रॉन कोण सप्लाय करतं, तर एक्सटर्नल बॅटरी जी असते ती इथं इलेक्ट्रॉन सप्लाय करते. मग इथं इलेक्ट्रॉन मूव्ह फ्रॉम ॲनोड टू द कॅथोड इन द एक्सटर्नल सर्किट. म्हणजे बाहेरच्या सर्किटमधून काय होतो, इलेक्ट्रॉन ॲनोडपासून कॅथोडकडे मूव्ह होतो. इथं काय होतं, इलेक्ट्रॉन्स एंटर थ्रू द कॅथोड. इथं कॅथोडमधूनच इलेक्ट्रॉन एंटर होतो. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, प्रायमरी सेल, डेनियल सेल बघणार आहे. डेनियल सेल कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग त्याचं बघणार आहे आणि कॅथोड आणि ॲनोड या टर्म बघणार आहे.